नाशिक लोकसभेला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली असून लोकसभेची रंगत आता वाढायला लागलेली आहे। आपण आता नाशिक शहरात जनमताचा कौल जाणण्यासाठी जनमतची टीम नाशिक शहरामध्ये आहे। इथे आपल्याबरोबर नाशिक शहरातले स्थानिक ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत की नेमकी शहरामध्ये आणि शहराच्या बाहेर हवा कोणाची। या संदर्भात आपल्याबरोबर इथे काही ग्रामस्थ आहे, त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की नेमकी हवा कोणाची। नाशिकमध्ये सध्या हेमंत गोडसे यांचीच हवा आहे, कारण एक स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीचा विकास केला आहे। तळागाळातल्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा माणूस आहे। कोणी कितीही गप्पा मारा, आता फक्त हेमंत आप्पाच। मी तर म्हणतो की रिपीट खासदार होत नाही, त्याच्यामुळे आपण तर आपलं मत वाया घालू नये, त्यासाठी आपण माणिकरावांना निवडून द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करेन। लोकसभेमध्ये बोलणारा खासदार पाहिजे, अतिशय बुलंद आवाज लोकसभेत आला पाहिजे आणि नाशिकचे औद्योगिक जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवणारा आता खासदार गेला पाहिजे। त्यासाठी माणिकराव कोकाटे सारखा माणूसच लोकसभेमध्ये पाहिजे। एक बाणखोर नेता म्हणून माणिकराव कोकाटे साहेबांना ओळखलं जातं आणि माणिकराव कोकाटेच नाशिक जिल्ह्याचे खासदार, याच्यात काही शंका नाही। कोकाटे साहेबच खासदार व्हायलाच पाहिजे। कोकाटे साहेबच खासदार व्हायला पाहिजे। नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी कोकाटे साहेब हे दिल्लीमध्ये पोहोचले पाहिजे। नाशिकला हवा आहे सुजान खासदार, कारण नाशिक जर नवनवीन जर करायचं जर असेल या ठिकाणी माणिकराव कोकाटेंचीच गरज आहे। नाशिक लोक मतदारसंघामध्ये माणिकराव कोकाटे सारखा माणूस असा आहे का तळागाळातल्या गोरगरिबांना बरोबर घेऊन जाणारा माणूस आहे, सगळ्या सामान्य जनतेला बरोबर घेऊन जाणारा माणूस आहे। त्यासाठी माणिकराव कोकाटे या माणसाचीच गरज आहे। गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आज ग्रामीण भागात जा, कुठे जा, शेतकरी वर्गाकडे जा, तर त्या माणिकराव कोकाटेंचंच नाव निघतं। त्यासाठी आम्हाला माणिकराव कोकाटेंचीच गरज आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये लोकसभेला समीर भाऊ भुजबळच हवे, हे स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे। जय राष्ट्रवादी। नाशिक लोकसभा मतदारसंघातून माननीय माणिकरावजी कोकाटे हे अपक्ष उमेदवारी करीत आहेत। त्यांचा राजकीय कारकिर्दीचा अनुभव जर आपण बघितला तर जिल्हा परिषदच्या पंचायत सदस्यपदापासून ते आमदारकी, सिन्नरची 3 वेळा आमदारकी त्यांनी भूषवली आहे। सिन्नर शहरामध्ये, सिन्नर तालुक्यामध्ये विविध विकास कामांच्या रूपाने त्यांनी आपल्या कार्याचं प्रदर्शन केलेलं आहे आणि असंच प्रदर्शन समस्त नाशिककरांकडून त्यांना लोकांना अपेक्षित आहे। आणि नाशिक शहराचा विकास त्यांच्या हातून होईल। एक सुशिक्षित, सुजान, बुलंद आवाज असलेला नेता या नाशिकचा खासदार म्हणून जाईल याची आम्हा सर्वांना पूर्ण खात्री आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याकांना सांभाळा कोकाटे साहेब माणूस आहे, म्हणून खासदार कोकाटे साहेबच होणार। विकास काय असतो हे ज्वलंत उदाहरण सिन्नर नव्हे तर इव्हन पूर्ण महाराष्ट्राने नव्हे देशाने पण बघितलेले। त्या व्यक्तीचं नाव म्हणजे सन्माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब आणि आज या लोकसभेला अपक्ष उमेदवारी करत आहे आणि 100% मला खात्री आहे की मोठ्या मताधिक्याने अपक्ष उमेदवारीमध्ये कोकाटे साहेब हे बहुमताने निवडून येतील। माणिकराव कोकाटे साहेबांना निवडून द्यावं नाशिककर आणि सिन्नर टोटल सगळ्यांनी। माणिकराव कोकाटे साहेबांना सगळ्यांनी निवडून द्यावा ही माझी विनंती आहे। सिन्नरमध्ये जे कामं झालेले त्याप्रमाणे नाशिकमध्ये बी व्हावं ही आमची इच्छा आहे सगळ्यांची। त्यासाठी माणिकरावांना मतदान करावं ही आमची इच्छा आहे। एकंदरीत आता आपण बघितलं की आपण जनमताचा कौल घेत असताना सर्वच ग्रामस्थांच्या आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहे। काहींनी सांगितलं की हेमंत गोडसे पाहिजेत, तर काहींनी सांगितलं समीर भुजबळ पाहिजेत, परंतु इथं मात्र सगळ्यात जास्त मागणी आहे ती माणिकराव कोकाटेंची। एकंदरीतच आता आपण जनमताचा कौल घेत असताना नेमकी माणिकरावच का याचं उत्तर आपण घेणार आहोत। माणिकराव कोकाटे हे एक द्रष्ट नेतृत्व आहे। म्हणजे ज्यावेळेस हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला होता एकेकाळी लोकसभेमध्ये, त्यावेळी दादासाहेब गायकवाडांनी आपला फॉर्मा घेऊन यशवंतराव चव्हाणांना दिल्लीत पाठवलं होतं। त्यावेळी नाशिककरांसाठी काय द्यावं, तर त्या माणसाने गायकवाड साहेबांनी सांगितलं की मला एचएलचा कारखाना द्या। तो नाशिकचा एचएलचा कारखाना आल्यानंतर हजारो तरुणांना रोजगार मिळालेला आहे। माणिकराव कोकाटे हा त्या दृष्टीचा माणूस आहे। ती दृष्टी आणि ते विजन त्याच्याकडे आहे। सिन्नरमध्ये गेला, सिन्नर नगरपालिका पहा, पंचायत समिती पहा, दवाखाना पहा, बस स्थानक पहा, बाहेरचे मंत्री येतात, रात्रीतून येतात आणि मंत्री एक एसटी स्टँड कसं आहे ते पाहायला येण्याच्या बातम्या आपल्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या। इतका विकास केलेला माणूस आहे। हा माणूस जर लोकसभेमध्ये जर गेला तर नाशिक जिल्ह्याचे कृषीचे आणि उद्योगाचे सर्व प्रश्न पूर्णपणे सोडवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून ह्या नेत्याची दिल्लीमध्ये गरज आहे आणि दिल्लीमध्ये ही तोफ धडाडली तर नाशिक जिल्ह्याचं नाव भारतामध्ये कोरलं जाणार।
एकंदरीत आता आपण बघितलं का यांनी त्यांच्या कामाची पावती दिलेली आहे, परंतु असं असताना मात्र इथं गेली पंचवार्षिक शिवसेनेचे खासदार आहे, मग त्यांच्या शिवसेनेच्या खासदारांच्या काळात नाशिकमध्ये कोणती कोणती विकास कामे झाली हे आपण त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊ. सिन्नर तालुक्याचा जो पाण्याचा प्रश्न आहे गंभीर, त्याच्यासाठी हेमंत गोडसे यांनी अप्पर कालवा हा एक नवीन योजना मंजूर करून आणली आणि माननीय नितीनजी गडकरी यांच्याकडून 41 कोटी रुपयांचा निधी त्यांनी त्या कामासाठी मंजूर करून घेतलाय. लवकरात लवकर सिन्नरचाही पाणी प्रश्न सुटेल. त्याचबरोबर सर्वच नाशिककरांचे जे काही प्रश्न असतील, विमान सेवेचा असेल, त्याच्यानंतर मेट्रो रेल्वेचा असेल, असे सर्व काही जे प्रश्न आहे ते माननीय आमचे खासदार हेमंत गोडसे हे नक्की सर्वांपेक्षा सरस आहे आणि खासदार म्हणून लोकसभेत ते सगळ्यांचा आवाज उठवणार आणि पुन्हा एकदा नाशिक हेमंत गोडसेंनाच निवडून देणार. अहो, आज सिन्नरला 7-8 दिवस पाणी येत नाही. माणिकराव कोकाटेंनी ती कडवाची ती योजना जी आहे ती पूर्णपणे मार्गी लावली. त्याच्यानंतर भोजापूर मधून पाण्याची योजना मार्गे. आता सगळं काही रेडी झालेलं आहे, पाईपलाईन आलेले. आता फक्त गोडसेंचं नाव घ्यायचं किंवा आणखी भुजबळांचं नाव घ्यायचं आणि श्रेय द्यायचं. तुम्ही खुशाल उद्घाटन करा त्याचे, पण त्याचा पाया जो रचलेला आहे तो माणिकरावांनी रचलेला आहे. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली, कष्ट केलेले, उन्हामध्ये स्वतः उभा राहून तिथून ते काम केलेलं आहे. त्याचा त्या तुम्ही भोजापूर खोऱ्यामध्ये गेला, तेथील नागरिक तुम्हाला याची पावती देतील. तुम्ही हा जो कार्यक्रम आहे हा भोजापूर खोऱ्यात घ्या आणि बघा तुम्ही लोक काय म्हणतात की ही योजना कुणी आणलेली. त्यामुळे बाकी काही नाही, म्हणजे तुम्ही श्रेय द्या ज्यांनी काम केले. ठीक आहे, माझ्या एका मित्रांनी सांगितलेलं आहे की नितीन गडकरींनी पैसे आणले 41 कोटी, 10,000 कोटी रुपये आणणारा माणूस आहे हा. ही वाघ आहे हा असे छोटे कोंबड्या बिमड्याने हे मोठमोठ्या याच्यावर तो हे करणारे मोठमोठ्या योजना येणार आहे. अशा पाण्याच्या योजना काय, नाशिक उद्योग काय, इतके मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील या नाशिकमध्ये. या नाशिकचा सगळ्यात चेहरा मोठा बदललेला. आता आपले मित्र शिवसेनेचे जे इथं मित्र आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे खासदारांनी. पाण्याचा त्यांनी जरी सांगितलेलं पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे, परंतु फक्त पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. शेतीच्या पाण्याचा मात्र प्रश्न प्रामुख्याने सुटलेला नाही, असं एकंदरीत सिन्नर तालुक्यात चित्र आहे. सर, ते जे म्हटले ना पाण्याचा प्रश्न सोडवलाय, तर संसरी गावात हेमंत आप्पांच्या संसरी गावातल्या बायांना पाणी आणण्यासाठी त्यावेळी कॅम्पात जावं लागतं. त्यांनी त्यांच्या गावातलाच पाण्याचा प्रश्न सोडवला नाही, ते तालुक्याचा प्रश्न कधी सोडवणार पाण्याचा? तुम्ही वस्तुस्थिती बघा, संसरी गावात जा, तिथल्या बायांना विचारा का तुमचा पाण्याचा प्रश्न सुटलाय का? जर तो सुटला असेल तर मग यांना विचारू आपण का खरंच पाण्याचा प्रश्न सुटलाय का नाही. एकंदरीत आता पाण्याच्या प्रश्नावर आपली चर्चा चालू आहे, परंतु इतर विकास कामं गेल्या पंचवार्षिक मध्ये काय विकास कामं झाले हे प्रामुख्याने आपल्याला काही इथल्या ग्रामस्थांकडून जाणून घ्यायचं आहे. नेमकी गेल्या पंचवार्षिक मध्ये काय विकास कामं झाली? गेल्या पंचवार्षिक मध्ये जे विकास झाले त्यांनी स्वतः होऊन दाखवायला पाहिजे. आज फक्त जे विकास केला फक्त कागदावरच दिसतोय. तो मागच्या 10 वर्षापासून जे नाशिक सुजलाम सुफलाम झालं पाहिजे नव्हतं ते आजपर्यंत झालेलं नाही. तुम्ही इकडं इगतपुरी तालुक्यामध्ये बऱ्याचशा खेड्यामध्ये जा, हे दोन्ही खासदार तिथे पोहोचले नाही. आम्ही तर हेच म्हणतो, इथे म्हणते इतिहास घडवणार. आम्ही म्हणतोय आज आम्ही दोन्ही खासदार पाडून आम्हीच इतिहास घडवणार आणि फक्त माणिकराव कोकाटे हेच विजय होणार. आज आम्ही खणखणून सांगतो या ठिकाणी. आणि तुम्ही हे सर्व 9 तारखेला तुम्हाला दिसेलच माणिकराव कोकाटेंनी काय केलं, कसं केलं, कसे लोक आले हे बघा आणि मग सांगा कोण निवडून येईल. आज सिन्नर तालुक्यातली जी जीवनदायी म्हणजे देवनदीचा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न असा आहे की सिन्नर तालुक्यात MIDC 2 आलेले आहे, पण देवनदी आम्ही पाणी सुकडवेचं देवनदीच्या उगमावर ते टाकू आणि आम्ही देवनदी सुजलाम सुफलाम करू आणि सिन्नर तालुका दुष्काळ मुक्त करू असं प्रत्येक जण आम्ही तिसरी पिढी आहे की मतदानाचा अधिकार नसल्यापासून ऐकतोय. फार गडकनाथांच्या काळापासून गडकनाथांनी खूप चांगलं काम केलं, डिवळे साहेबांनी खूप चांगलं काम केलं, भुजबळ साहेबांनी ते देखील केलं, पण आश्वासन सगळ्यांनी दिलं. पण देवनदीचं जो पाणी आणील तो खासदार फक्त माणिकराव कोकाटेच आमच्यात दिसतोय आणि त्यांनाच आपण निवडून देऊ, कारण कोकाटे साहेबांनी दिलेला शब्द आजपर्यंत मागे घेतलेला नाहीये. कोकाटे साहेबांनी जर देवनदीवर पाणी पाडलं आणि देवनदी जिवंत केली तर घराघरात कोकाटे साहेबांचे कॅलेंडर लागल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकंदरीत यांनी सांगितलं की देव नदीचा जो प्रश्न आहे तो प्रामुख्याने सोडवायला पाहिजेत होता, परंतु तो सुटलेला नाही. त्यामुळं ते शेतकरी नाराज आहे. परंतु असं असलं
तरी मात्र अजून कोणते कोणते प्रश्न प्रलंबित आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंय। साहेब, खऱ्या अर्थाने आपल्या नाशिकला सुजाण खासदाराची गरज आहे, कारण आज आमच्या नाशिक शहरामध्ये जो काही तरुण वर्ग आहे, जो कोणी फार MBBS झाला, डबल ग्रॅज्युएट झाला, त्यानंतर बरंच शिक्षण घेतलं, परंतु ते आजही रस्त्याने मोकाट फिरताना दिसत आहेत। कारण खऱ्या अर्थाने आमच्या नाशिक शहरामध्ये जे काही MIDC आहे, या MIDC मध्ये मोठे मोठे उद्योगांना ही अतिशय काळाची गरज आहे। आणि हे जे काम असतं हे खऱ्या अर्थाने खासदाराचं असतं। इथून मागे जे खासदार होऊन गेले त्यांनी याबाबत कुठेही लक्ष दिलं नाही, आणि फक्त ग्रामपंचायतीमध्ये जाऊन हैमाचे उद्घाटन करणं, गावामध्ये जाऊन एखाद्या गटरेचं उद्घाटन करणं, याचे छोटे छोटे कामं खासदारांनी केलेली आहेत। खऱ्या अर्थाने जे काम व्हायला हवं होतं, मोठे मोठे धरणं या ठिकाणी उभे केले पाहिजे। प्रामुख्याने कोणता प्रश्न प्रलंबित आहे? या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाण्याचा प्रश्न फार मोठा गंभीर आहे, कारण शेतकऱ्यांच्या मालाला या ठिकाणी योग्य रीतीने या ठिकाणी भाव मिळत नाही, पाणी मिळत नाही। शेतकरी राजा माझा या ठिकाणी खऱ्या अर्थाने दुखावला गेला आहे। आणि जर हे जर समजा जर चित्र बदलायचं असेल तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमदार कोकाटे साहेबांची या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज आहे। आणि तेच खऱ्या अर्थाने जर खासदार जर झाले तर हा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही। एकंदरीत आता आपण बघितलं पाण्याचा प्रश्न वारंवार येतोय, परंतु प्रश्न असा आहे का इथं नाशिक जिल्ह्यात MIDC वगैरे भरपूर आहे, परंतु बरेचसे MIDC बंद पडलेले आहे। या बाबतीत तुमचं काय मत आहे? प्रकल्प 1-2 बंद पडलेला आहे, पण तोही लवकरात लवकर हेमंत आप्पा सुरू करणारे, त्याचबरोबर नवीन नवीन प्रकल्पही आपल्या जिल्ह्यात येणारे। जो काही विरोधक ठपका ठेवत आहे की रोजगार नाही आहे, असं तर काही नाही, रोजगार नाही आहे। एका दिवसात काही कुणी रोजगार लगेच उत्पन्न करू शकत नाही। खासदार 5 वर्ष होते, 5 वर्षात विकास नाही झाला, उद्या लगेच चालू करणार आहे कारखाने। आताच्या खासदाराच्या काळामध्ये इंडिया बुल जे आहे आमच्या शिंदर ते आता बंद पडलेलं आहे, त्यांच्या काळात बंद पडलेलं आहे। ज्यावेळेस माणिकराव कोकाटे या ठिकाणी आमदार होते त्यावेळेस इंडिया बुलच्या ठिकाणी आलं होतं, त्यांनी अतिशय प्रगती पथावरती नेलं होतं। परंतु आता जे खासदार आहे यांच्या काळामध्ये इंडिया बुलचे बंद पडलेलं आहे। प्रामुख्याने कोणता प्रश्न जास्त भेडसावतोय? एकंदरीत गेल्या पंचवार्षिक मध्ये कोणते प्रश्न प्रलंबित आहे याबाबतच आपण काही स्थानिकांकडून जाणून घेणार आहोत। हे बघा, मी मूळचा राहणारा सिन्नरचा आहे, माझं आयुष्य सगळं सिन्नरमध्ये गेलेलं आहे। ह्या MIDC ज्या आहेत, एक सहकारी औद्योगिक वसाहत आहे, एक शासकीय औद्योगिक वसाहत आहे। सहकारी औद्योगिक वसाहतीचा पाया सूर्यवान नाना गडाख यांनी रचलेला आहे। त्यानंतर एक हेल्दी कॉम्पिटिशन सुरू झाली, ज्यावेळी तुकाराम दिघोळे नेतृत्व सिन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तयार झालं, त्यावेळी त्यांनी पाहिलं की कॉम्पिटिशन कशी करायची, की मी शासकीय औद्योगिक वसाहत आणतो आणि मी दाखवून देतो मी काय विकास करू शकतो। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार सुरू झाला आणि कालांतराने नेतृत्वच राहिलं नाही जिल्ह्याला। प्रत्येक खासदार आला, 5 वर्ष आला का पडला, 5 वर्ष आला का पडला, त्यालाही काही त्याची टांग द्यायचं। मग शेवटी करायचं का कमी कालावधीमध्ये हे काम कसं करता येईल? आज रोजगार पूर्ण बुडेल। आत्ताच माझ्या मित्रांनी सांगितलं की इंडिया बुल एवढा मोठा प्रकल्प आला, इंडिया बुलचा, तुम्ही रेल्वे आणताय तिथं सिन्नरमध्ये, रेल्वे आणताय आणि रेल्वे तिथपर्यंत येते आणि कारखाना मात्र बंद पडलेला आहे। म्हणजे थोडंफार पुढच्या पिढीला काहीतरी आशास्थान तयार झालेलं होतं। तुम्ही इकडे जा मुसळगावला, किती कारखाने बंद पडलेले, सहकारी औद्योगिक वसाहतीत किती कारखाने बंद पडलेले, ते चालू व्हायला तयार नाही। त्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्याचं विजन कोणालाच नाही खासदारांना। मी नाही म्हणत नाही, भुजबळांच्या काळामध्ये उड्डाण पूल झालेले किंवा तुमच्या हेमंत गोडसेच्या काळातही काही काम झाले, मी एकदम नाकबूल करत नाही, परंतु जो पाठपुरावा आणि मोठं काम जे काही करायचं आहे त्यासाठी असा नेता लागतो का त्याच्याला स्वतःमध्येच पॉवर लागते, आणि तो पॉवर असलेला नेता हा यांच्या अपक्षाच्या माध्यमातून आलेला आहे, तो माणिकराव कोकाटेच्या माध्यमातून। आणि ही बुलंद तोप ज्यावेळेस इथं 9 तारखेला डोंगरे वसतिगृहात गर्जणारी, त्यावेळी ही बुलंद तोप बोलेल त्यावेळी संपूर्ण जिल्हा म्हणाल की नेता पाहिजे तो असाच पाहिजे आणि हाच नेता दिल्लीला पाठवायचा आहे। आणि त्यावेळी बघा तुम्ही काय होतं, नाशिकच्या उद्योगाचे प्रश्न मिटलेले राहतील, नाशिकच्या पाण्याच्या प्रश्नासाठी, कारण दुसरं विजनच नाहीये। जे काही करायचं ते डेव्हलपमेंटची, आणि डेव्हलपमेंट करणारा माणूस जर नाशिक जिल्ह्यामध्ये मिळतोय तर हाच माणूस दिल्लीत गेला पाहिजे, हे लोकांचं स्वप्न आहे। म्हणून तुम्ही बघा तिकडे तरुण किती मोठ्या प्रमाणात आले, हे सगळे तरुणांचा वर्ग जो आहे हा सगळा माणिकराव कोकाटेच्या मागे तो एका ध्येयाने प्रेरित होऊन आलेला आहे की हा माणूस काहीतरी करू शकेल, हा आपला नेता पाहिजे आणि हा दिल्लीमध्ये पाहिजे, ही लोकांची भावना। सिन्नरला बरेचसे उद्योगधंदे हे बंद पडलेले, आणि जे स्थानिक मुलं आहे ते धुळ्याला रोजगारासाठी गेलेले का पडले बंद? हे काय कंपन्यांना काही सुखसुविधा दिल्या नसतील म्हणून, त्यामुळे उपासमारीची आजही वेळ आलेली आहे तरुणांवर। तसंच इंडियन बुल सारखा प्रोजेक्ट जर चालू झाला असता
साहेबांनी त्याला जमीन दिली शेतकऱ्यांकडून, सगळ्या गोष्टी केल्या कोकाटे साहेबांनी. यांना फक्त तो चालू करायचा होता, फक्त कोळसा आणायसाठी रेल्वे झालेली नाही तिथं. त्यामुळं बरंचसं भुजबळ साहेब म्हणते आम्ही विकास केला. नाशिक साखर कारखाना बंद झाला आणि आपला जिल्हा दूध संघ बंद झाला. हे म्हणते आपण विकास केला. विकास कुठे केला तुम्ही? इथले रोजंदार हजारो लोकांनी तिथं कारखान्यात काम करीत होते, तिथल्या लोकांना बंद करावं लागलं. मग यांचा विकास गेला कुठे? विकास फक्त तुम्ही पूल केले म्हणून विकास नाही, तुम्ही रोजगार दिला गेला पाहिजे. तुम्ही मुख्यमंत्री असताना काही केलं नाही, आता खासदार तुम्ही रिपीट होऊन काय करणार आहे? फक्त एकच नेतृत्व आता माणिकराव साहेब. या नाशिक जिल्ह्यामध्ये जे खासदार आता होते, या खासदारांच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी अनेक आत्महत्या केलेल्या आहे. कारण रास्त भाव मिळाला नाही, शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी असताना सुद्धा त्या वेळेवरती सुटल्या नाही. म्हणून अनेक शेतकरी या ठिकाणी जीवानी मुकलेले आहेत, त्यांचे संसार या ठिकाणी उभे पडलेले आहेत. म्हणून मला या ठिकाणी नाशिककरांना मला एक ठिकाणी आव्हान करायचं आहे की आमचे जे माणिकराव कोकाटे साहेब आहे खरा नेता आहे, कारण तो काय रात्रीचा काजवा नाही आहे, तो सूर्यासारखा तेजस्वी तारा आहे. आणि या ताऱ्याला आता कोणी थांबवू शकत नाही, कोणी झाकू शकत नाही, कारण याच ताऱ्याची खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी जनतेला गरज आहे. जर कोकाटे साहेबांना जर सर्व नाशिककरांना निवडून जर दिलं तर नाशिक शहराचं आणि सर्व या साई मतदारसंघाचं या ठिकाणी नंदनवन या ठिकाणी खुलल्याशिवाय राहणार नाही. आता एकंदरीत आपण सर्व ग्रामस्थांचं मनोगत जाणून घेतलं. आता आपण जातोय शेवटच्या फेरीकडं. नेमकी आता गेले पंचवार्षिक मधले प्रश्न आपण जाणून घेतले, परंतु आता प्रश्न आपल्याला असे जाणून घ्यायचे का त्यांचं आता जी निवडणूक आहे ह्या निवडणुकीमधले काय प्रश्न घेऊन निवडणुकीमध्ये उतरणार आहे? ह्या निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणिकराव कोकाटेंचं जे विजन आहे किंवा त्यांनी काही सभांमध्ये जे सांगितलेले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी आत्महत्या करतात, हमी भावाचा प्रश्न आहे. हमी भावाच्या संदर्भामध्ये प्रत्येकजण आश्वासन देतो आहे, त्यासाठी शेतीवर आधारित कृषीवर आधारित काही प्रकल्प इथं आणता येईल का, हे त्यांचं विजन आहे. की ते प्रकल्प आल्यानंतर एका बाजूला शेतकऱ्यांना हमी भाव मिळेल, दुसऱ्या बाजूला तरुणांना रोजगार मिळणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे काय नाही आहे, रेल्वे आहे, तुमच्याकडे विमानसेवा आता सुरू झालेली आहे. ठीक आहे, विमानसेवेचं म्हणजे एक काळाच्या ओघामध्ये सगळे बदल होत राहतात, त्याचं श्रेय जो तत्कालीन माणूस असतो त्याला जातं. भुजबळांनी विमानाच्या बाबतीत केलं हे आपल्याला मान्य आहे, त्याच्यानंतर त्याचा सतत पाठपुरावा हेमंत गोडसेंनी केला हे आम्ही मान्य करतो. पण ती झालेली ही जी सेवा आहे ही सेवा कंटिन्यू राहील का? कार्गो सेवा कंटिन्यू राहील का? तुम्ही ठीक आहे, प्रवाशांची झाली सोय, कोणता वर्ग जातो त्या विमानाने? एक विशिष्ट वर्ग असतो, तो वर्ग जातो, ठीक आहे, हरकत नाही, त्याच्यात उद्योजक असतात, त्याच्यात इतर लोक काही असतात. परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणिकरावांना इथं जे स्वप्न आहे की या माझ्या भागातला शेतकरी जागला पाहिजे, त्याची पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, हे सर्व प्रश्न घेऊन हा अभ्यासून आता या मैदानात उतरलेला आहे. एकंदरीत आपण कार्यक्रमाचा शेवट करत असताना जाणून घेणार आहोत की नेमकी प्रश्न असा आहे का पंचवार्षिकमध्ये काय काम झाले, मागच्या पंचवार्षिकमध्ये काय कामं झाले हे आपण स्थानिक काही ग्रामस्थ होते त्यांच्याकडून जाणून घेतलंय. परंतु आता प्रश्न आहे की या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने शिवसेनेकडून कोणती आश्वासनं दिली जाणार आहे? शिवसेनेकडून जी विमानसेवा आज हेमंत गोडसे यांनी चालू केली आहे ती अविरत सेवा कायम नाशिककरांसाठी चालू राहणार आहे. नंतर मुंबईला जोडण्यासाठी मेट्रो रेल्वे असेल तो पण प्रकल्प पूर्ण होणार आहे. आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली नदीजोड प्रकल्प नाशिकमध्ये तोही पूर्णत्वास येणार आहे. त्याच्यामुळं बाकी कुणी कितीही गप्पा मारा पण खासदार आणि एकदम सोज्वळ माणूस म्हणून हेमंत गोडसेच राहणार आहे. कोकाटेंनी 15 वर्ष किती विकास केला हे सर्व जिल्हा बघत आहे आणि त्या तुलनेत हेमंत गोडसे काय करत आहे हे सबंध जिल्ह्याला माहिती आहे. तेव्हा कुणी कितीही काही म्हणलं तर शेवटी हेमंत गोडसेच खासदार निवडून येणार आणि आपण सर्व केंद्रात बघून आदरणीय मोदीजींना साथ देऊ, विकासाला साथ देऊ, सबका साथ सबका विकास. आणि देश जर वाचवायचा असेल तर आपलं हेमंत गोडसे यांना मतदान म्हणजे थेट मोदीजींना मतदान. त्याच्यामुळे इतर अफवांना बळी न पडता सर्व नाशिककर एकमुखाने हेमंत गोडसे यांना साथ देतील अशी मला अपेक्षा आहे. आणि नाशिकचा इतिहास नक्की बदलणार, हेमंत गोडसे पुन्हा खासदार होणार. कुणी काही बोललं, शिवसेनेवाले काही बोलतील, हेमंत आप्पांनी काहीच केलं नाही. साहेबांनी 15 वर्ष इतके कामं केलेले का पूर्ण जिल्हा बघू राहिला. त्याच्यामुळे हे म्हणतील ते करणार आहे, ते होणार आहे, ते चालू राहणार आहे, काहीच नाही. हे तळागाळात ते किती पोहोचले, गरीब जनतेपर्यंत ते किती पोहोचले, 5 वर्षात ते किती गावं फिरले, किती कामं केले हे सगळ्या जनतेला माहिती. त्याच्यामुळे आता पर्याय फक्त एकच, माणिकराव कोकाटे.
साहेब यांचं म्हणणं बरोबर आहे का? आता जे म्हणतात आम्ही असं करू तसं करू, आता जी गेली 5 वर्ष गेली याच्यामध्ये यांनी काय करू शकले नाही ते काम, म्हणून हे काही काम करणार नाही, फक्त आश्वासन देणार आहे, जनतेला फसवणार आहे आणि मतदान मागणार आहे, हे शक्य नाही आहे. कारण हे जर ठिकाणी विकास व्हायचा जर असेल तर या ठिकाणी माणिकराव कोकाटेंचीच गरज आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच हे कामं पूर्ण होणार आहे. साहेब या ठिकाणी आपण सगळे जमलो आहोत, परंतु तरुणाईच्या मनामध्ये कोणता महत्त्वाचा विषय आहे, विषय खूप संवेदनशील आहे. आपल्या नाशिक मतदारसंघामध्ये नव्हेच तर आपल्या देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न खूप गंभीर आहे. त्या दृष्टीने कोण चांगले पाऊल उचलणार आहे, कोण सुज्ञ उमेदवार आहे ते बघूनच तरुणाईने त्यांना वोटिंग करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. हराए अल्लाह का, भगवा है भगवान का, सफेद ईसाई का, उसमें तिरंगा है हिंदुस्तान का. त्यामुळे आपण कोणाला निवडून द्यावं आणि कोण जातीवादावर राजकारण करतंय हे सगळं बघूनच त्या सुज्ञ उमेदवाराला निवडून द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. साहेब आता माझे कार्यकर्ते जे बोलले म्हणजे सहकारी बोलले हे त्यांच्या मताशी मी पुरा सहमत नाही. कारण आज जिल्ह्याला फक्त कोकाटे साहेबच खासदार होईल पाहायचंय. कारण तुम्ही सिन्नर तालुक्यात येऊन पहा, विकास पुरुष आज अख्ख्या महाराष्ट्रात त्याला विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं. आज आमच्या तालुक्यात दुष्काळी तालुका म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेला होता, पण साहेबांच्या प्रयत्नातून कमीत कमी 80% सिंचनाखाली आणलेलं आहे. साहेब अशा तुम्ही 3 फोटो डोळ्यासमोर ठेवा, गोडसे आणि समीर आणि कोकाटे साहेब. स्वच्छ प्रतिमा कोणाची दिसती हे लहान पोर सांगल. आज नाशिक जिल्ह्यातले 1 क्लास जे VIP लोक आहेत त्यांचे तुम्ही सूर घ्या. आज कोकाटे साहेबाशिवाय नाशिक जिल्ह्याला तरी पर्याय नाही आणि 101% कोकाटे साहेब हेच खासदार होणार. कोणा किती बोल थापा मारल्या, कोणी आश्वासन दिले, कोणी किती नाश्ता पाणी केले, कोणा जेवण खावणं घातले. लोक समाज आता या ग्रामीण भागात येऊन पहा तुम्ही, समाज आता त्या मोहाला कुठलाही बळी पडणार नाही. आज आम्हाला फक्त कोकाटे साहेबच खासदार होईल पाहायचे. आता कोणी काही सांगू शकतं, पण समीर भाऊ हे सच्चे नेते म्हणजे त्यांचे चारित्र्य एकदम चांगले असल्यामुळे तुम्ही समीर भाऊ यांना मतदान करावं अशी सर्वांना माझी विनंती. आमचा पक्ष माणिकराव कोकाटे साहेबांचा विजय असो आणि कोकाटे साहेबांनाच मतदान केलं पाहिजे. स्वच्छ आणि चांगले अशा मनाने त्यांनी सगळ्या म्हणजे कुठल्या प्रकार जातीवाद वगैरे केलेला नाही. साहेबांनी सगळ्यांना बरोबर घेऊन धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, आदिवासी असेल, यांचे लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले. त्यावेळेस ठामपणे कोकाटे साहेबच उभे राहिले. हे 2 नेते कुठे गेले होते? त्यामुळं कोकाटे साहेबांच्या सर्व जाती धर्मांनी पाठीमागे उभं राहावं आणि निवडून द्यावं ही विनंती. आता आपण गेली अर्धे तास सर्वसामान्य जनतेचा कौल कोणाला या विषयावर चर्चा करतोय, सर्वसामान्यांचं मत जाणून घेतोय. याच्यातून प्रत्येकाने आपल्या आपल्या नेत्याची भूमिका मांडलेली आहे आणि काय विकास झाला याबाबत आपलं मत मांडलेलं आहे आणि काय विकास राहिलेला आहे याबाबत पण विश्लेषण केलेलं आहे आणि काय विकास करावा या बाबतीत सुद्धा त्यांनी आपलं प्रकट म्हणजे मत आपलं इथं मांडलंय. परंतु प्रश्न असा आहे का ह्या सर्व विषयाची चर्चा करत असताना अनेक विषय समोर आले. परंतु आता महत्त्वाचा प्रश्न आहे की इथे खासदाराच्या बाबतीत चर्चा झाली, परंतु आता आपण देशाच्या बाबतीत थोडीशी चर्चा करू की नेमकी देशाला पंतप्रधान कोण हवा आहे. देशाला पंतप्रधान खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदीच हवा आहे. जर आमचे कोकाटे साहेब निवडून जर आले तर ते आमच्या नरेंद्र मोदीलाच या ठिकाणी साथ देणार आहे. म्हणून जनतेला मी विनंती करेल की कोकाटे साहेबांना जास्तीत जास्त मत देऊन विजयी करावं. ते जरी अपक्ष आता उभे राहिले तरी ते निवडून आल्यानंतर 100% भाजप संघ म्हणजे मोदींसोबतच ते काम करणारे, मोदींसारखंच त्यांचं नेतृत्व आहे. त्याच्यामुळे त्यांना इतर पक्षांशी जाण्याचं त्यांना मोह राहणारच नाही. 100% ते मोदी साहेबांच्या सोबतच काम करतील. जे आज भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असताना BJPचं ऐकत नाही ते उद्या काय मोदींना साथ देणार. त्याच्यामुळं मोदींसारखा सक्षम नेता जर हवा असेल तर आपल्याला फक्त हेमंत गोडसे हेच पाहिजे. जे आज BJPचं ऐकत नाही उद्या नाशिककरांचं काय ऐकणार, नाशिककरांचे काय प्रश्न सोडवणार. त्यामुळे आपल्याला उमेदवार जर पाहिजे असेल तर हेमंत गोडसेच पाहिजे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मोदी साहेबांसारखं काम कोणत्याच पंतप्रधानांनी केलं नाही. परराष्ट्र धोरण त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टींचा सारासर विचार जर केला तर मोदी साहेबच देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी सगळ्या तरुणाईचं मत आहे. कोकाटे साहेब आमच्या अपक्ष नाही सर्व पक्ष म्हणून उमेदवार आहे. कारण मोदी साहेबांना ते 101% निवडून येणार, मोदी साहेबांनाच ते पाठिंबा देणार. मोदी साहेबांनी पण थोडं शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मी ग्रामीण भागाच्या वतीने विनंती करतो.
मोदी साहेबांनाच कोकाटे साहेब सपोर्ट करणार आहे आणि यांच्या कुबड्या घेऊन मोदी साहेबांनी चालण्यापेक्षा कोकाटे साहेबांच्या ठामपणे कोकाटे साहेब पाठीमागे उभं राहतील, कारण यांचे कधी राजीनामे निघतील आणि यांचं कधी काय होईल हे सारी जनतेला माहिती. त्यामुळं कोकाटे साहेबांना मतदान करावं आणि मोदीला सपोर्ट करावं. आता आपण सांगितलंय की मोदीच पाहिजेत, परंतु राहुल का नको? कारण राहुलला ते देशाचं नेतृत्व जमणारच नाही आहे. मोदी हे खूप हुशार व्यक्ती आहे, त्यांना सर्व जाण आहे, शेतकऱ्यांची जाण आहे, गरिबांची जाण आहे. मग या ठिकाणी देशाला पंतप्रधान मोदीच हवे आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मोदी साहेबांसारखी कोणीही कामगिरी केलेली नाही. आतापर्यंत तुम्ही रेकॉर्ड चेक करा. मी आश्वासनं देतो किंवा काही वेगळं काय बोलतो असं काही एक नाही आहे. देशामध्ये पाठीमागे युद्धाची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी त्याच्या अगोदर तुम्ही बघा एअर स्ट्राईक वगैरे कशाप्रमाणे झालं, त्याच्यामध्ये असंख्य दहशतवाद्यांना मारलं. ही कामगिरी फक्त नरेंद्रभाई मोदीच करू शकता. त्यामुळे या ठिकाणी सगळ्या मतदारांनी मतदार राजांनी विचार करून मतदान करावं, त्यांचा हक्क त्यांनी बजावावा. ठीक आहे. एकंदरीत आपण सर्व बघितलं की या ठिकाणी गेली अर्ध्या तासाची चर्चा होत असताना सर्वांनी आपलं मत मांडून मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हावा याच्यासाठीच सर्वांचा हा खटाटोप आहे. आणि आपला जनमताचा कौल घेत असताना नाशिक जिल्ह्यात मोदी आणि मोदीच पंतप्रधान व्हावे असं सर्वसामान्य जनतेचा कौल आहे. या ठिकाणी जे माझ्याबरोबर जे स्थानिक ग्रामस्थ आहे यांनी जनमतला जो वेळ दिला त्याबद्दल जनमत मराठी या सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करीत आहेत.